घरामध्ये जेव्हा पण भाजी येते तर तेव्हा रात्रीच्याच वेळी येते. कारण रात्री ऑफिसवरून येतानाच ते भाजी घेऊन येतात. मी तरी शक्यतो भाजी आणायला काही जात नाही. कारण आम्ही भाजी घेतो तर ते आमच्या एरियातून न घेता थोडंसं दुसरीकडून आणतो. कारण इथे जवळपास तेवढी स्वस्त पण मिळत नाही आणि एवढी विशेष भाजी नसते. मग जिथे कुठे बाजार लागलेला असतो तिकडूनच येताना ते भाजी घेऊन येतात. म्हणजे तिथं डेलीमध्येच भरपूर साऱ्या भाज्या असतात, तर तिकडे छान आणि कमी दरातसुद्धा भाज्या असतात. म्हणून ते येताना तिकडूनच भाज्या घेऊन येतात. तर आल्यानंतर माझं काम असतं की नेहमीच नीट करून ठेवणं. आणि कधी कधी जर रात्री यायला उशीर झाला, मग भाजी जर उशिरा घरी आली तर त्यावेळेलाच भाजी नीट न करता मी दुसऱ्या दिवशीसुद्धा करत असते. पण रात्री आपल्याला भाजी कोणती बनवायची याचा विचार करूनच झोपावं लागतं. तर मग दुसऱ्या दिवशी मला इथे शेंगा बनवायच्या होत्या. तर त्यासाठी मग मी शेंगा सगळ्या नीट करून सोलून व्यवस्थित ठेवल्या. कारण जर आपण अशा पद्धतीने भाज्यांची आधीच आदल्या दिवशी जर तयारी करून ठेवली तर सकाळी आपल्याला घाई होत नाही आणि खूप कमी वेळांमध्ये आपलं सकाळचं कामसुद्धा लवकर होतं. कारण सकाळी आपल्याला कधी पण टिफिन द्यायचा म्हटलं तर त्यासोबत लहान मुलांचं सुद्धा आवरायचं असतं आणि बाकीचे पण भरपूर काही कामे असतात जी की सकाळी वेळेमध्येच पूर्ण झाली पाहिजेत. त्यामुळे भाज्यांचं सगळ्यात मोठं काम असतं की आदल्या दिवशी आपल्याला ठरवावंच लागतं की कोणती भाजी बनवायची आणि त्या सगळ्या भाजीची तयारी आदल्या दिवशीच करून ठेवावी लागते. तर मी इथं भाजी तर निवडून ठेवली, त्यासोबत कोथिंबीर पण होती एक्स्ट्राची, ती पण पटकन लगेच निवडून ठेवली. जेणेकरून सकाळी पटकन थोडीशी कोथिंबीर घेतली आणि कट करून टाकली तर आपलं काम सोपं होऊन जातं. आणि भाजी निवडायला तर भरपूर वेळ लागतो, तर त्यामुळे ही सगळी कामे जी आहेत तर ती मी आदल्या दिवशीच करून ठेवते. आणि जो काही कचरा असतो तर तो पण मग सकाळी लवकर लगेच डस्टबिनमध्ये जातो. त्यानंतर रात्रीचा स्वयंपाक झाल्यानंतर जी काही भांडी असतील तर ती सगळी लगेच धुवायला टाकायची. मेन म्हणजे जो काही स्वयंपाक शिल्लक राहिला आहे तो एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा. आपण कढई वगैरे पण तशीच न ठेवता तर मग तीच वाटीमध्ये किंवा छोट्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं. आणि बाकीचं जे काही आहे तर ते सगळं धुवायला टाकायचं, जेणेकरून ती पण भांडी लगेच धुतली जातात. आणि सकाळी जर मग आपल्याला एखादं कोणतं भांडं पाहिजे असेल तर ते लगेच वेळेवर मिळतं. नाहीतर बऱ्याच वेळेला मग आपण खूप जास्त भाजी म्हणून कढईमध्ये तसंच ठेवतो किंवा मोठ्या मोठ्या पातेल्यांमध्ये ठेवतो. तर तसं न करता ती जर आपण काढून घेतली तर ते भांडं रिकामं झाल्यामुळे लगेच धुतलं तर जातं. अजून एक इथं मी करत आहे तर ते म्हणजे माझ्याकडे जेव्हा दही लावलेलं असतं आणि थोडंसं रात्री दूध शिल्लक राहतं, कारण मला माहीत असतं की आता दूध जास्त लागणार नाही आहे पिण्यासाठी, तर त्यावेळेला मी राहिलेलं शिल्लक दूधसुद्धा मी रात्री दह्यामध्ये घालते, जेणेकरून ते रात्रभर त्याचं मग दही होतं, म्हणजे विरजण तयार होतं आपलं. आणि सकाळी जर मग पाहिजे असेल दह्यासोबत काही बनवायचं असेल किंवा कोणाला दही खायचं असेल तर सकाळी पण ते खाण्यासाठी मिळतं. तर रात्रीचं राहिलेलं शिल्लक दूधसुद्धा मी अशा पद्धतीने दह्यामध्ये रूपांतर करण्यासाठी ठेवत असते. कारण आमचा जो दूधवाला आहे तो दररोज दूध आणतो आणि मेन म्हणजे सकाळी खूप लवकर दूध पण येतं, त्यामुळे दुधाची तशी बाकीची काही चिंता होत नाही. आणि हे मी शक्यतो करत असते, म्हणजे थोडंसं दूध जर शिल्लक राहिलं वाटीभर वगैरे तर नेहमीच असं करते भरपूर. त्यामुळे मग दुधाचं पातेलं पण माझं लगेच रात्री धुवून घेतलं जातं. तर रात्रीची जी काही भांडी आहेत तर ती लगेच मी स्वच्छ धुवून ठेवते. कधीतरीच झालं असेल असं की रात्रीची भांडी घासली नाहीत किंवा धुतली नाहीत, पण शक्यतो तर रात्रीची भांडी आपण कितीही का उशीर झाला किंवा कुठून जरी बाहेरून आलो तरी लगेच सगळी स्वच्छ क्लीन करून ठेवायची, जेणेकरून आपलं सकाळचं काम खरंच खूप जास्त सोपं होतं. आणि जेवढा आपला किचन ओटा आपल्याला सकाळी एकदम फ्रेश रिकामा दिसेल तेव्हा आपलं सकाळची कामं करायला आपल्याला मदत होते. बऱ्याच वेळेला ना आपल्याकडे अशा काही वस्तू असतात की ज्या आपल्याकडून कधी कधी क्लीन केल्याच जात नाहीत. तर त्यातलंच म्हणजे पक्कडसुद्धा आपण डेली वापरत असतो आणि त्यामुळे जेव्हा ते आपण पातेलं वगैरे धरतो तर त्यावेळेला पण पकडेला पण असं लागलेलं असतं अन्न वगैरे, आणि ते मग आपल्या लक्षातच येत नाही. पण जेव्हा मग ते खूप जास्त खराब होईल तर तेव्हा ते लवकर निघत पण नाही. तर त्यामुळे रोज रात्री मी जेव्हा भांडी घासते तेव्हा पक्कडसुद्धा लक्ष करून क्लीन करत असते. आणि आता गॅस पण मी सगळा स्वच्छ आज धुवून घेते आहे. तर नेहमीच गॅस मी पाण्याने असा स्वच्छ धुत नाही, कापडाने पुसत असते. पण आधीमध्ये गॅस धुत असते, कारण मला गॅस धुवायला खरंच खूप जास्त आवडतो. कारण जेव्हा असं पूर्ण पाण्यानेच स्वच्छ धुतो ना तेव्हा एक वेगळाच काय माहीत ते आनंद मिळतो आणि एक प्रसन्नता वेगळीच दिसते कापडापेक्षा, म्हणजे माझं तरी एक तसं वैयक्तिक मत आहे.
तसं तर पाण्याने खूप जास्त वेळा गॅस धुतला नाही पाहिजे, आपला गॅस खराब होतो. पण पाण्याने जर गॅस स्वच्छ धुतला ना तर लवकर निघतोसुद्धा. आणि मेन म्हणजे एक नवीन गॅस आणल्यासारखंच मला तरी फिलिंग येते. तर त्यामुळे मी अशा पद्धतीने पाण्याने जेव्हा गॅस धुते तर तेव्हा जे काही टाईल्स आहेत सगळ्या त्या आपण स्वच्छ घासून घेते. आणि त्याचसोबत आज मी जे काही नवीन ब्रश ऑर्डर केले होते गॅस क्लीन करण्याचे, तर त्याने पण मी तुमच्यासोबत म्हटलं चला आज शेअर करूया. तर अशा पद्धतीने काही गॅसवरती जर खूप जास्त डार्क डाग वगैरे असतील किंवा ते निघत नसतील, चिकट झाले असेल, तर या ब्रशचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीने क्लीन करू शकता. आणि आपला जे नॉब असतो, जे बटन असतं गॅसचा ऑन ऑफ करायचं, तर तेच त्याच्या साईडला सुद्धा थोडे थोडे बारीक बारीक असं चिकट झालेलं असतं आणि खूप छोटे छोटे आतमध्ये कण गेलेले असतात. ते की आपण नॉर्मली असं क्लीन करायला गेलो तर निघत नाहीत, पण या ब्रशच्या साहाय्याने ते क्लीन होतात. आणि आता तुम्ही पाहू शकताय त्यासोबत गॅसच्या स्टोवच्या बाजूला ज्या अशा कड्या असतात तर त्या माझ्या खूप जास्त खराब झाल्या होत्या. आणि त्यासाठीच मी खरं तर हे ब्रश ऑर्डर केले होते, कारण नॉर्मली जेव्हा आपण घासणीने घासतो तर असं कानाकोपऱ्यांमध्ये आपला हात जात नाही आणि बोटाला लागण्याची खूप दाट शक्यता असते. मला 1-2 वेळेस लागलेलं सुद्धा आहे आणि मग साल वगैरे निघणार, या सगळ्या गोष्टी होतात. तर त्यासाठीच मग या ब्रशचा मी इथे वापर करते. आणि आता माझ्या खूप जास्त कड्या तर घाण आहेतच, पण एका दिवसात या लगेच निघणार सुद्धा नाही आहेत. तर त्यामुळे मी थोडंसं गरम पाणी करून थोडंसं त्यामध्ये डिशवॉश लिक्विड, थोडासा सोडा वगैरे घालून भिजत ठेवल्या होत्या अर्धा तास. आणि त्यानंतर मग आता ह्या क्लीन करायला घेतलेल्या आहेत. तरी पण त्या लगेच निघणार नाही आहेत, एक असं 2-3 वेळा मी करणार आहे, जेणेकरून आता कमीत कमी वेळांमध्ये त्या निघतील. तर तुम्ही पाहू शकता आता मी ब्रशच्या साहाय्याने इथे असं छान पद्धतीने क्लीन करत आहे. तर नॉर्मल जे ब्रश असतात आपले टूथब्रश, त्यांनीसुद्धा मी असं करत होते, पण त्याची जी वायर असते ती एकदम सिंपल वायर असते, त्याने काहीच होत नाही आणि ती वायरसुद्धा लगेच वाकडी होते. पण याचे जे टूथ आहेत तर ते स्टेनलेस स्टील ब्रासचे असल्यामुळे व्यवस्थित असं निघतं. आणि काळसरपणा हे लागलेलं आहे की सारखं ते डेली आपण किती पण घासलं तरी निघत नाही. तर तो या ब्रशच्या साहाय्याने अशा पद्धतीने निघतो. ज्यांना कोणाला खरंच गॅस क्लीन करण्यासाठी दुसरं काही नसेल तर त्यांनी हे ब्रश ऑर्डर करू शकता, कारण खरंच खूप चांगले आहेत. आणि त्यासोबत नंतर आपल्याकडे ज्या काही घासणी असतात तर त्या पण आपण जेव्हा आपण पूर्ण क्लिनिंग होते त्यानंतर त्यांना पण क्लीन केलं पाहिजे. त्यामध्ये पण आपण जेव्हा भांडी घासतो तर त्यामध्ये पण भरपूर काही असं आतमध्ये जाऊन बसतं आणि मग ते आपलं क्लीन करायचं लक्षात येत नाही. तर त्या आपण बऱ्याच वेळेला धुतल्या पाहिजेत. त्याचसोबत कधी कधी गरम पाण्यामध्ये सुद्धा त्यांना व्यवस्थित असं क्लीन केलं पाहिजे. नंतर आपला वॉश बेसिनसुद्धा मी इथं क्लीन करते दररोज रात्रीची. म्हणजे ही जी काही कामे आहेत ही आपल्याला करावीच लागतात. आपला नळ असेल, या सगळ्या गोष्टी आपण क्लीन करूनच झोपायला गेलं पाहिजे. हे तर सगळं आपण रात्री करतोच, कारण आपल्याला सकाळी उठल्यानंतर तिथेच परत जायचं असतं, म्हणजे किचनमध्येच तेच आपलं काम असतं. पण त्यासोबत लहान मुलं असतील तर त्यांचा रात्रीच युनिफॉर्म व्यवस्थित जागेवर ठेवणे, त्यांची बॅगसुद्धा भरून ठेवणे. कधी कधी त्यांच्या स्कूलमध्ये काही सांगतात तर त्या सगळ्या वस्तू जागेवर आहेत की नाही आणि त्या बॅगमध्ये भरून ठेवणे, म्हणजे बॅग रेडी करणे हे पण खूप जास्त गरजेचं असतं. कारण सकाळी मग खूप घाई गडबडीमध्ये काही वस्तू आपल्या राहून जातात. तसं तर आमच्या टियाच्या बॅगमध्ये खूप जास्त काही नसतंच, कारण त्यांचे जे काही बुक्स असतात, नोटबुक असतात किंवा क्राफ्टचं सामान असेल तर ते सगळं ते स्कूलमध्येच असतं, त्यामुळे जास्त काही गरज पडत नाही. पण एक बुक असतं तर ते रेग्युलरली द्यावं लागतं आणि त्यासोबत मग तिचा हँकी किंवा बाकीचं जे काही लागतं एक्स्ट्राचं तर ते पण सगळं मी अशा रात्रीच बॅग भरून ठेवते, जेणेकरून आपली सकाळ जी आहे ती एकदम सोपी आणि मस्त अशी जाईल. तर चला, आजचा हा छोटासा व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.